टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत दीवा के दीवा स्पोर्ट दीवा मैच का फाइनल वरुण नवगर के खिलाड़ियों ने जीता। मैच बहुत ही रोचक रहा। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य और सुनाते हैं कपिल दादा पाटिल साहब क्या कहते हैं और सुधाकर दादा क्या कहते हैं। इथे हा चेंडू चांगल्या लाईनात लेनवर आणि शेवटचे गोलंदाज संजय म्हात्रे यांच्यासाठी आता 6 मध्ये 17चा आकडा आहे। हात लावलेले थोडेसे दुखापतग्रस्त आहेत। शैलेश म्हात्रे मात्र खेळ त्यांच्या माध्यमातून चांगला झालेला आहे। आता 6 मध्ये 17 क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित बिनविरोध अध्यक्ष संजय म्हात्रे, मुकेश भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक देखील आहेत। स्थायी समितीचे माजी सभापती देखील संजय म्हात्रे राहिलेत आणि शिवसेनेचे गटनेते। बघूया अगदी क्रिकेटवर देखील त्यांचा अपार प्रेम आहे। 40+ क्रिकेट म्हटलं शशीभाई पाटील गावचे उद्योगपती, आमदार, नगरसेवक, आजीमाजी सर्वच अगदी खेळाडू आपल्याला दडलाय काय याचं उत्कृष्ट गोलंदाज जेव्हा होतो ना मित्रांनो, तेव्हा ती जिम्मेदारी खूप वाढते आणि ती जिम्मेदारी अतिशय चांगल्या प्रकारे घेताना संजय म्हात्रे। नक्कीच बघूया पहिल्या चेंडूवर सिंगल। आता उर्वरित 5 मध्ये 15 16 आहेत, सॉरी 17 होत्या। इथे या चेंडूवर बघूया चेंडू चालला अगदी डीप फाईन लेग रिझनकडे। मच्छिंद्र नाईक यांचे प्रयत्न शेवटपर्यंत आपण पाहिले, मात्र शर्यत इथे चेंडूने जिंकलंय। माजी सरपंच आणि उद्योजक उद्योगपती वेलकम वेलकम शब्द इथे वडोदर संघाला 1 मध्ये 2 आहेत। संजयभाई म्हात्रे की सँडी या चेंडूवर विजय कुठल्या खेळाडूचा होईल, गोलंदाजी करणाऱ्या की फलंदाजी करणाऱ्या। बघूया 1 चेंडू 2 धावा। दिवा स्पोर्ट दिवा ट्रॉफी उचलेल कोण, गावदेवी भादवाड की विक्रम स्पोर्ट वडू नवगार। 1-2 वाढली आहेत। आता काय दडलंय, स्पष्ट दबाव संजय म्हात्रे यांच्यावर सुद्धा। सँडी स्ट्राईक वर आहे, अगदी सफल होऊन खेळतो। 1 चेंडू आणि 2 धावांची गरज। बघा शेवट चे संस्थापक अध्यक्ष जमालवाद प्रगती केली ते सन्मानित केलं होतंय। सन्मान चिन्ह त्यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत। खूप स्पर्धेतून समाजाच्या कक्षामधून नेहमीच सहकार्य आम्हाला मिळत राहतोय। धन्यवाद। दिवा या संघाच्या माध्यमातून गेले 3 दिवस आयोजित केलेले या दिवा स्पोर्ट 40+च्या वतीने आयोजित केलेल्या समारंभासाठी आता 3रा दिवस आहे। मित्रांनो 3 दिवस झाले या स्पर्धेचं उद्घाटन देखील माझ्याच हस्ते झालं आणि या ठिकाणी बक्षीस समारंभासाठी मला बोलवलं। नक्कीच मी या दिवा स्पोर्टच्या वतीने माझ्या वतीने दिवा स्पोर्टला धन्यवाद देतो। मित्रांनो या स्पर्धा आयोजित केल्या, पण ज्यांनी या स्पर्धेत भाग घेतला त्या सर्वांना मी पहिला धन्यवाद देतो। या स्पर्धेमध्ये जो संघ विजयी झाला वडू नवगर त्याचे मी अभिनंदन करतो। त्याच्यासोबत जो संघ होता पराजित संघ झाला त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो। मित्रांनो अशा प्रकारच्या 3 दिवस चाललेल्या स्पर्धांना आपण सर्वांनी भाग घेऊन या स्पर्धा यशस्वी केल्या। निश्चित मी या आयोजकांना धन्यवाद देतो। मित्रांनो 40+च्या वतीने खेळतात या सर्व संघांना आणि जेव्हा स्पर्धेच्या माध्यमातून इथे उपस्थित राहतो धन्यवाद देतो, खेळाडूंचे अभिनंदन करतो। पण हे खरोखर या स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू त्यांचा उत्साह बघून अतिशय आनंद होतो। पण या माध्यमातून खेळत असताना बरेच लोक पाठीमागून आम्हाला चर्चा ऐकायला मिळते, त्या स्पर्धा खेळून काय मिळते।
या स्पर्धेतून काय मिळते हे नुसते खेळाडू ते किंवा आयोजन करतात, त्यांचं वेगवेगळे असे अंदाज करतात, परंतु या स्पर्धेतून काय मिळतो माणसाला आपल्याजवळ पैसा असून फायदा नाही. आपली शरीरसृष्टी आपण निरोगी राहणे हे महत्वाचं आहे. पैसा असून जरी आपल्याला खाता येत नसेल तर त्याचा फायदा नसतो. म्हणून या खेळाच्या माध्यमातून आपण निश्चित आपली शरीरसृष्टी अबाधित राखून आपण तंदुरुस्त राहतो. हीच आपली शरीरसृष्टी आणि आपल्या त्याचा इथलं महत्वाचा विषय आहे. आणि अशा प्रकारे कोणी काही म्हणत असताना आपण जे संघ आयोजित करतात अशा प्रकारच्या स्पर्धा त्यांनी निश्चित आयोजन करून या होतकरू खेळाडू किंवा या पोटीपच्या माध्यमातून खेळत असलेल्या खेळाडूंना खेळण्याची संधी प्राप्त करून देतात. निश्चितपणे मी त्याचे आभार मानतो. किंवा जे संघ आयोजित करतात त्यांचा देखील नावलौकिक होतो. म्हणून आपण सर्वांनी या माध्यमातून खेळून आपलं पण एकोपा टिकवण्याचं काम करावं, या राष्ट्रीय एकात्मतेला आपण सहकार्य करावं असं मी आजच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना आवाहन करतो. इस साल आपने किस टीम से खेलते हैं और कितना अब तक आप लोगों ने टीम में भाग लिया है और कितना जीते हैं कितना हारे हैं? एकूण 52 संघ आहेत भिवंडी 40+ मध्ये आणि त्या 52 40+ मध्ये पहिली चाचणी झाली भिवंडी 40+ची. ती 40+ची चाचणी 17 वर्षानंतर विक्रम स्पोर्टनी पहिल्यांदा फायनल मारली. त्याच्यानंतर लगातार दुसऱ्यांदा एक फायनल मारली दापोड्यामध्ये आणि तिसऱ्यांदा आता दिवाची फायनल मारलेली आहे. आणि विक्रम स्पोर्ट्स संघ हा सर्व एक मताने एक संघटनेने विक्रम स्पोर्ट विक्रम स्पोर्ट वडूनगर ते लोकांना माहितीच आहे आणि अतिशय चांगला आणि आम्हाला दिवाचा फार सहकार्य मिळालं. त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही फायनल मारलेले आहे. त्यामुळे दिवाचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचे ऋणी आहेत. आणि जय महाराष्ट्र. देखा जाए तो आप लोग 40+ मैच खेलते हैं, काय उद्देश्य रहता है? नाही, 40+चं उद्दिष्ट एकच आहे की प्रत्येक माणूस फिटनेस मध्ये राहिला पाहिजे आणि फिटनेस राहिल्यामुळे शारीरिक फिटनेस चांगली राहते. आता मीच 59 वर्षाचा 40+चा खेळाडू खेळतो. मॅडम बरोबर घ्या तुम्ही जा जास्त आयोजित दिवा स्पोर्ट्स चषक जो आयोजन केला होता 24 संघांनी भाग घेतला होता. भिवंडी 40+ असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली होती. आम्ही ही स्पर्धा 3 दिवसाची होती. 3 दिवसामध्ये 24 संघ आम्ही आता फायनल दिवस होता. 3 दिवसामध्ये ही चांगल्या ही स्पर्धा पार पाडली. त्याच्यामध्ये सर्व संघांनी चांगल्या प्रकारे भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघांनीही सहकार्य केलं. तसेच विशेष बोलायचं तर माझी टीम दिवा स्पोर्ट दिवा या संघाचे जेवढे सहकारी आहेत माझे खेळाडू आहेत आणि माझे पदाधिकारी आहेत त्या सर्वांनी माझ्या खांद्याला खांदा लावून उभे राहून प्रत्येकाने छोटे मोठे जे काही काम असेल ते करण्यासाठी पुढे आले. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पाडण्यासाठी मलाही यश मिळालं. त्यासाठी मी माझ्या सहकाऱ्यांचं पहिलं कौतुक करेन की अशाप्रकारे मला त्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. यापुढेही जेव्हा स्पर्धा असेल तेव्हा माझ्या खेळाडूंनी पुढे येऊन आपली स्पर्धा गावची स्पर्धा समजून कशी पार पडेल आणि चांगल्या प्रकारे आपल्या संघाचं नाव होईल या प्रकारे प्रत्येकाने हातबोट लावलं ती स्पर्धा प्रत्येक स्पर्धा पुढे ठेवणारी यशस्वीपणे पार पडेल. त्यासाठी आणि या स्पर्धा पार पाडण्यासाठी आपण सर्व खेळाडूंनी सहकार्य केले त्याच्याबद्दल मी त्यांचेही कौतुक करेन. मध्ये जे पाहुणे आले होते उद्घाटनासाठी सरपंच आणि आमचे बक्षीस समारंभासाठी सुधाकर म्हात्रे तसेच आमची शेतकरी संघटना तसे गावचे सरपंच आणि सदस्य आणि विशेष आमचे मित्र आकाश म्हात्रे कशेलीचे आणि आमचे 40+चे संस्थापक अध्यक्ष आणि अध्यक्ष तसेच माझे सहकारी म्हणजे पहिले अध्यक्ष शरद भोईर ते सर्व व्यवस्थितपणे माझ्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेसाठी आणि आमचे जे सदस्य असतील त्या सर्वांनी या स्पर्धेला भेट दिली त्यांचं सत्यशः आभारी आहे.